मित्रांनो, अजितदादा जाऊन खरं तर काहीच दिवस झालेले आहेत. परंतु दादांनी जाता जाता एक तरुणांना संदेश देऊन गेलेले आहेत. तरुणांना एक मार्गदर्शन करून गेलेले आहेत. तर ते मार्गदर्शन काय आहे ते आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि नंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. काहींना जमिनीचे पैसे आलेत, केलोय बायकोला उभं लढतो. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठोट करत बरं काय उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. तर मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिला असेल, समजून घेतला असेल, तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवेल की संपूर्ण महाराष्ट्राला बेधडकपणे बोलणारा नेता, दिलखुलासपणे वक्तृत्व करणारा नेता, ज्याच्या चेहऱ्यावर या भाषणामध्ये तुम्ही बघितलं असेल तर अतिशय सिरियसनेस, गंभीरपणा जाणवून येईल. तरुणांना पोट तिरकीनं दादा खरं तर सांगत आहेत की तुम्ही राजकारणात येऊ नका, तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, व्यवसाय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्व्यसनी राहा. कदाचित दादांना हे राजकारण जे आहे, हे राजकारण किती गलिच्छ पातळीवरती गेलेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा स्तर जो आहे तो किती खालावलेला आहे, हे दादांनी राजकारण करत असताना, वेगवेगळी पदं उपभोगत असताना पाहिलेलं असावं. म्हणूनच येणाऱ्या तरुण पिढीला, येणाऱ्या युवा पिढीला या राजकारणाचा फटका बसू नये, या राजकारणामुळे त्यांचे आयुष्य बर्बाद होऊ नये, म्हणूनच कदाचित दादा हे मार्गदर्शन करत असतील. दादांच्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीत खरं तर दादांनी कधीच अशा पद्धतीचं मार्गदर्शन तरुणांना केलं नाही, परंतु आत्ता ते मार्गदर्शन केलं कारण कदाचित दादांनी ते जवळून अनुभवलं सुद्धा असू शकतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा त्यांना तसे अनुभव आलेले असू शकतात. म्हणूनच दादा तरुणांना सावध करतायत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.